नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 4 मे 2026. आता आमच्या मामाचा मुलगा म्हणजे अर्जुन मागं लागला आहे, म्हणजे माझ्या कामावर येणार आहे, मी येणार आहे. कारण की इथं कोण मुलं नाहीत ना आता त्याच्यावर खेळायला, आणि मी पण कामाला जाणार, राहुल पण कामाला जाणार, तो एकटाच घरात असणार ना. त्यामुळे त्याला करमणार नाही, त्यामुळे म्हणते माझ्याबरोबर येणार. सारखं मागाच्यानं मागं लागलं आहे. मी म्हटलं नको, कशाला उगाच धुळा बिळा असते तिथं. पण काय ऐकणंच झालं आहे काय. मोबाईल बघायला लागला आहे, कारण की तो जुना मोबाईल आहे ना माझा, त्यात हॉटस्पॉट सोडला आहे ना माझा या मोबाईलचा. मग तो मोबाईल बघत बसते निवांत. अरे काय बघायलायस? एकटाच खेळणार ना? माझ्या कामावर कशाला येतोय? नको बाबा, तिथं नाही ग, लांब काम आहे. हा, काम लांब आहे, नाहीतर ह्याला नेलं असतं मी कामावर. म्हणजे लांबच्या गावाला काम असते ना. हा, गिळायला नाही, कसं काम लांब आहे ना, आणि जवळ काम असतं का नाही इथलं इथं, मग ह्याला मी नेलं असतं कामावर. आता लांब काम असल्यामुळं कशाला उगस बिनकामात, आहे का नाही. अर्जा पेप्शकार बघ की घट्ट झाल्या. डोकं दुखालंय तुला? काल सांगतोय रसना पिऊ नको, पेप्शा खाऊ नको, तरी खायला लागलायस. हा, ते आईस्क्रीम खाऊन खाऊन झालं बघ तसं. पाहिजे का पेप्शी? हा, असं चिटकून बसू नको फ्रीजला अर्जुन. फ्रीज चालू आहे, चिटकून बसायचं नसतं तसं. हो, आईने चालूच करून गेल्या. कशाचं कालवण आहे? अय्यो, वांग्याचं कालवण केलंय. वांग्याचं मी खात नाही ना, नेमकं आईनं वांग्याचं कालवण केलं. ह्याच्यात काय बघू, यात चपात्या येत्या. हां, हे आहे रात्रीचं कालवण. ही कालवण खातो, कारण की वांग्याचं कालवण मी खात नाही ना, लय करून त्रास होते मला. याच्यात काय केलं आहे, आणि ओहो, हाय मग ताजं फुलावरची भाजी पण केली आहे. मला वाटलं फक्त हे वांगच केलं काय. आईला विचारतो बंद करू काय वांग्याचं, खिडकीतनं वांग्याचं बंद करू काय, वांग्याचं. हो, कर बंद म्हणली. पेप्सी खाऊन बघतो कशी लागते. पेप्सी खाल्लीच नाही मी कालपासून. जरा अर्जा उठ रे, पेप्सी काढतो की. लय घट्ट झाल्या. नको रे, लांब काम आहे. सारखं आहे का, सारखं मागं राहायला येणार काम. आय केवढी घट्ट झाल्या बघ पेप्सी. पेप्सी पडणं झाल्या का, चिटकल्या सगळीकडं, आहे का. अजिबात पडणं, सगळा बर्फच वर चढलाय पेप्शांच्या. बघ की अर्जा, ही बघ की चिटकल्या एकमेकाला पेप्स्या. खात नाही पेप्स्या का? काल त्यानं हो म्हणून पेप्स्या खाल्ल्या, म्हणजे पेप्स्या आईस्क्रीम दुकानातनं काय ऐकणच, मला पाहिजेच म्हणला. मग घे म्हणलं खा. मग बघ, मग खाल्ल्यावर कसं होतंय म्हणलं त्याला. शेवटी आज डोकं दुखायला लागले तिथं. आता नको म्हणायला लागलं, आहे का. अर्जा पेप्सी खाणार काय? हा, पेप्सी खाणार काय? नको, आहे का. एवढं डोकं दुखायला लागले तिथं आज. काल सांगत होतो पण त्यानं काय ऐकलं नाही माझं. खा म्हणलं गार, किती खायचं ते. एक खाऊ काय, कारण की पेप्स्या ह्याच्यासाठी आणल्यात ना, त्यामुळे मी विचारलं एक घेऊ काय. अर्जा घेऊ ना, पेप्सी घेऊ काय? घेऊ काय? खा म्हणते बिनधास्त. नको रे, धुळा असतो तिथं लय, धुळा लय. मग तुझ्या कानात नाकात सगळा धुळा जाणार तिथं. ती फरशीवाली ही ते असतात ना कापायला. असून दे, नको, परत त्रास होईल तुला. आधीच डोकं दुखायला लागलंय तुझं. झोप की, निवांत झोपायचं. मी दुपारी येतोयच की जेवाय, कारण की काम लांब आहे ना. अरे ऐकत जा, का मम्मीला फोन करू काय? मम्मीला फोन करतो, अर्जा दमवाला आहे म्हणून, न्यायला आहे अर्जाला. काम लांब आहे, जवळ असलं की नेतोय, बंद करते. ते म्हणते नाही ऐकणच. त्याच्याबरोबर पाठव की. लांब ना, इथंच असते त्याचं, स्टँडच्या मागं इकडं तिकडं. तिथं वय
जा. पण कशाला उगेल कुठं काम आहे पोरग्याला विचार पहिला फोन करून. हा काम कुठं आहे? फोन करू विचारू होय? हा, विचार जा. आता दररोज म्हणजे 4-5 दिवस तिकडेच काम आहे ना कुठं? बाहेरच्या गावी. आता येतोच गिळायला इथनं आणि परत. काल गेळा तो आज कुठे गेळा येणार आहे. अर्जुन तुझ्यात लेट टॅलेंट आहे ना भिंतीवर चढायचं. तुला येतं का? मग मला या भिंतीवर चढून दाखव वर पत्र असं इथनं पाय ठेवत बघूया. चढून दाखवलं तर काय देणार? तुला आईस्क्रीम देणार एक 10 वाला. लावलं पाहिजे. बघूया. चढलं तर चढलं नाही तर नाही. मला येत नाही रे चढाय म्हणून म्हटलं बघूया तुला येते का. हा ए नाही येणार तुला चढाय. कुठला चढतोय चढतोय की अर्जुन एवढं टॉयलेट. हो स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन. स्पायडरमॅन आहे साई ग. बघ केवढ्यावर चढलो. नाही पत्र्याला टेकायला पाहिजे हात. पत्र्याला हात टेकायला पाहिजे वर. एवढं हा तेवढ्यावर. हा हात टेकवायचं पत्र्याला बघूया. ह्यात चढतोय की तरी पण चढणार अर्जुन. हा टायलेंट आहे. स्पायडरमॅन म्हणते त्याला स्पायडरमॅन. स्पायडरमॅन. पत्र्याला हात टेकवायचा बघूया किती दम. हा ओय ग टेकवलंच की एवढं टायलेंट. मला ती येत नाहीत की रे अर्जुन. मला ती चढा येत नाहीत ना. तू चढताना येतच नाही काय चुकी करा. कसं काय चढलास एवढं? मी स्पायडरमॅन आहे ना. आता तुला आईस्क्रीम उद्या सकाळी पाहिजे आईस्क्रीम आता. आ? काय बसलोय तर बाहेर. बाहेर बसलाय का गार वाऱ्याला बसू दे. येणार मी कामावर आता बघ. अरे नको येऊ. बाहेर ये. तुला किती वेळा सांगू अर्जुन नको. काम बाहेर आहे नाही तर तुला नको. इथं काम असतं का नाही तुला कधीच नेलं असतं इथनं. नको. राहुल बरोबर जा. नको राहुल त्यासोबत. नाही त्याचं इथंच काम आहे बघ. नको त्यासोबत. ऐकत जा. पप्पाला फोन करू काय मी कर मग. नेहाला या म्हणून अर्जुनला. अर्जुनला दमवा लागलाय म्हणून. अर्जुनला एवढा मोबाईलचा नाद आहे की मोबाईल मला दिनाच झालाय. 4 तास झालं मोबाईल बघतोय. दे नंतर बघ म्हणताना काय ऐकणस. दे की मोबाईल नंतर बघ. मोबाईल नंतर बघ रे. सारखं बघायचं नसते. दे काय डोळं खराब होते ते की दिनाच झालाय. कारण की मोबाईल असल्याशिवाय त्याला करमतच नाही आहे का. तर कोण मुलं पण खेळा नाही त्यामुळे ते मोबाईल घेऊन बसला. आणि मुलं असली तरी पण ते मोबाईल घेऊन बसणार कोण पण असू दे. आई आता कपडे व्यवस्थित करायला लागले. आज काही कणकणाला त्यामुळं आज काही जाणार नाही कामावर. आता ती उद्या जाणार त्यामुळं आज जरा घरातलं स्वच्छता करायला लागली आई. आणि हे काय मोबाईल घेऊनच बसते सारखं मोबाईल. दिकी रे ऐकतच नाही. एवढं मी वरडायला लागली तरी 1 नाही 2 नाही. माझ्याकडे बघतोय का बघा आहे का. दिकी बघतच नाही माझ्याकडं. एवढा कसा रमलाय मोबाईलमध्ये तेच कळे ना. अरे जे बॉलला काय केलं चिकट लावलाय. अरे चिकटी बॉय घालवू नको रे. काय तुझं आहे काय? अरे 2 चिकटे भी काय काय आहे. मी बाहेर गेलो तर का 2 चिकटे संपवलास. एवढं काय केलं का? अरे ते दारदार दूध देते. हा एवढं होतं ते. मला गावले नाही चिकटे पण तू कुठनं ओळखून काढलास. ते लहानपर्यंत गावत नाही. तुला चिकटी लय आवडते का? होय चिकनपट्टी माझी बायको आहे. चिकटे तुझी बायको आहे. होय. आणि ते बॉल असं का करायला चांगला आहे तरी बॉल चिकटे लावू नको. आणि तो अजून लहान आहे. मी लहान आहे होय. होय. ही खुर्ची इकडे काय घेतली ते काय का. पप्पा काय करतात यार. पप्पा आंब हे आंब पण आणली तू. कधी आणलीस. कोण गेलेलं आणायला. हा कुठं. आपण काल रात्री फिरायला मध्ये मोठी मोठी झाडं होते. हा 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 तिथे गेलतो पाडायला. तुम्ही दोघांनी कशी तोडली आंब मग. हा एवढे आंब. हा कोण पण कसा आहे. तुला कर की गोळा आंबा तेवढंच भारी लागते. मोबाईल मध्ये वे ते कुठल्या प्रकारचे आंबा आणले ते काय कळ नाही. हे गोल आहे ह्यो हापूस आहे. हापूस आंबा आहे आणि गोल आहे. तुला काय पाहिजे. अरे मोबाईल. मोबाईल आता तुलाच माहिती आहे इथं आहे बघ टेबलावर. नेट सोड. नेट सोडू झालं सुरू आले हो मी. होय सुरू होणारच की. का नेट सोड पण मला.
नेमकं काय सारखं मोबाईल मध्ये बघतोयस रे सारखं मोबाईल 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 सांग तिला ऐक ना माझं बघते सारखं पप्पाला फोन करू काय सांगतो पप्पाला आंबट नाही तिथून आंबाई आंबट नाही खाऊ नको नाही तर दात सहसर त्यात खाल्लं की तुझं काय तुला का माहिती तुझं सरसा आले हा तिची दात सरसा आल्या तुझं का व्हायले माझं सहसरत होतं रे आंबा खाल्ल्यावर मला का सांगावायस तुला सांगतोय मी सांगू नको मग तुला सांगतोय मी काय सोडू हॉस्पॉट सोडू हा सर लाईट कर काय बघणार आहे मोबाईल मध्ये मी तू इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर चालू नाही करणार कर मी एका झाडाची आंबाई रड रड बोल काय आता ते आपण ते बघितलं बा रात्री वे खाली हा तिथे तिथे कोपऱ्याला होतं हा, हा. खाली आंबो होती ती उडू उडू झाड मग काढायची नाहीस वे बाई ते काढू देत नाही ना मी असतो तर काढली असती हो म्हणून हा काढली असली मग ती बाई म्हणजे नाही आमच्या जावळचं झाड आहे त्यांचं वे हा थांब जरा अर्जे लय आंबा आंबा करूचा खाल्ला नाहीस मग हप्तो जरा ये इकडं हा तो लय आंबा करत होता आता खायना झालायच ना उगाच वे चल चल आंबा नाही कापून बघ कसा लागतोय ते पिकला असेल काय खाऊन बघ बरं कसा लागतोय हा हा भारी लागते खाऊ नका ते थांब नंतर चांगला लागतोय का मिठाभर खा मिठाभर